काकी काय झालं? काय म्हणाल पियूचं डॅडी? आणि काकी पियूचं डॅडी आमच्या लग्नाला तयार झालं का? विरू, अरे इथं बोलणं बरं नाही दिसत, आपण घरी जाऊन बोलू. नाही काकी, मला हितच सांगा काय म्हणाल ती. अनवय पियू कशी आहे? पियूला त्रास नाही दिला त्यांनी? सांगा की काकी. विरू, मी तुला सांगितलं ना इथं नको, घरी जाऊन बोलूया म्हणून. नाही काकी, तोवर मला कळणार नाही आतमध्ये काय झालंय. माझ्या जीवाला चैन नाही पडणार. ठीक आहे. सांगा की काकी. तुला ऐकायचंय ना? मग ऐक, तो अंकुशराव पाटील त्याच्या पोरीचं लग्न तुझ्या बरोबर लावून द्यायला तयार नाही. अरे मी लय विनवणी केली त्याची, वैर विसरून हात जोडले, पदर पसरला. आपल्या राजकारणापेक्षा पोरांचा आनंद लय महत्वाचा आहे हे बी सुनावलं. त्यांचं एकमेकांवर लय प्रेम आहे, आपण आपलं राजकारण बाजूला ठेवूया. पण नाही, तो अंकुशराव काय तयार झाला नाही. तो म्हणला तुमच्या पुतण्याबरोबर लग्न लावून देण्यापेक्षा मी माझ्या पोरीला हिरीत ढकलून देईन. अरे वीरू, मम्मीनं तुझ्यासाठी एखादा भिकारी भीक मागतो ना, तशी भीक मागितली त्या अंकुशरावाला पियूची, तरी सुद्धा त्याला पाजर फुटला नाही. माहितीये का? उलट मम्मीलाच काय बाय बोलला तो. वीरू, फक्त तुझ्या सुखासाठी मम्मीनं त्या अंकुशरावाचं नाही तसलं बोलणं ऐकून घेतलंय. माहितीये का? काकी आपण परत बोलूया का त्यांच्याशी? हा, मी समजावून बघतो, है का नाही? नाग्या चल. वीरू, आता काय गरज नाही परत जायची, आणि बोलून काय उपयोग बी होणार नाही. काकी असं नका हो बोलू. अहो माझं लय प्रेम आहे पियूवर, मला तिच्याशी लगीन करायचंय. वीरू, अरे ही काकी तुझ्या बरोबर असताना काही टेन्शन घ्यायचं नाही बाळा. तुला त्या अंकुशराव पाटलाच्या पोरगीपेक्षा पण भारी पोरगी शोधून आणीन मी. नाही काकी, मला पियूशीच लग्न करायचंय. माझं लय जीव तिच्यावर, तिच्याशिवाय नाही जगू शकत मी. वीरू, ही बघ, काय बी केलं तरी तो अंकुशराव काय लग्नाला तयार होणार नाही. अरे तो पोरीला जीव मारल, पण तुझ्याशी लगीन नाही होऊ द्यायचा. नाही काकी, मी पियूला काय बी होऊ देणार नाही. आणि लगीन करीन ना तर फक्त पियूशीच. मग माझं काय व्हायचंय ते होऊ दे. ठीक आहे, तुला जर तिच्याशीच लगीन करायचं असेल तर मग करून टाक. हे बघ, तुझा निर्णय जर ठाम असेल ना तर त्या पोरीचं बरं वाईट व्हायच्या आधी आपल्याला काहीतरी करावं लागेल. मग तुम्हाला लगीन करायसाठी पळून जावं लागलं तरी चालेल. आता तुझं तू ठरव काय करायचं ते. पण तू काय बी केलंस तरी ही काकी कायम तुझ्या पाठीशी असणार आहे. मला जितकी तुला मदत करता येईल तेवढी मी करणारच. शेवटी तसा माझा पृथ्वी, तसा तू आहेस बाळा. आणि तुझ्या सुखासाठी ही कांचन सूर्यवंशी काय वाटेल ते कर. आपण ह्याच्यावर काहीतरी मार्ग काढू. येते मी, हा, घरी भेटू. अरे तो पोरीला जीव मारल, पण तुझ्याशी लगीन नाही होऊ द्यायचा. तुझा निर्णय जर ठाम असेल ना तर त्या पोरीचं बरं वाईट व्हायच्या आधी आपल्याला काहीतरी करावं लागेल. मग तुम्हाला लगीन करायसाठी पळून जावं लागलं तरी चालेल. वीरे, चल. वीरे, चल. चले.
चाललंय तुझं? तू डायरेक्ट लग्नाची मागणी काय घातलीस त्या अंकुशराव पुढं? पृथ्वी, तुला वाटतंय का तो अंकुशराव त्याच्या पोरीचं लग्न त्या विरूबर लावून देईल? त्या अंकुशरावला असा डिवसलाय ना मी की तो विरूचा काटा काढल्याशिवाय राहणार नाही. आणि इकडं विरूच्या डोक्यात बी असं भरवलंय की त्यानं पोरीचा जीव वाचवण्यासाठी तिला पळवून नेलं पाहिजे. ती दोघं पळून गेल्यावर अंकुशरावला पहिली खबर कोण देणार माहितीये? कोण? अरे मीच. आणि ती खबर ऐकल्या ऐकल्या तो अंकुशराव विरूला जिता सोडणार नाही. आणि इकडे अंकुशराव पाटलाची पोरगी पळून गेली म्हणून त्याची इज्जत जायची ती जाणारच आहे. म्हणजे दोघांच्यात सत्ता कुणाची बी जिंकणार तर हे कांचन सूर्यवंशीच. अगं मम्मी, कसलं नादार डोकं आहे ग तुझं. तू तर एका झटक्यात सगळ्यांनी चेकमेटच केलंस बघ. मानलं तुला. तुझा तर नादच करायचा नाही बघ कुणी. अरे ही तर पहिली चालू होती माझी. तू आता फक्त बघत जा या दोघांच्यावर कसा घाणा फिरवते मी. माझ्या पुरुषी लग्न करायची लायकी आहे का तुमच्या पुतण्याची? या जन्मातच काय, पुढच्या 7 जन्मात सुद्धा शक्य होणार नाहीये. पियू, पियू, शांत व्हा, शांत व्हा. काय अवस्था करून घेतलीये तुम्ही? हा, रडून रडून डोळे सुजले तुमचे. शांत व्हा. असं. पियू, जेव्हा तुम्ही 5 वर्षाचा होतात ना तेव्हा तुमची आई गेली. तुम्हाला काही कळत सुद्धा नव्हतं त्यावेळी. तेव्हापासून आम्ही तुम्हाला तळहाताच्या फोडासारखं जपलं. तुम्हाला काही दुखलं खुपलं तर आई बनून आम्ही तुमच्यासाठी झटलो. पण तुम्हाला आईच्या मायेची कधीच कमतरता भासू दिली नाही आम्ही. अगदी तुम्ही ज्या वस्तूवरती बोट ठेवलत तीच वस्तू तुम्हाला आणून दिली ना. दिली ना. कारण का माहिती? कारण तुम्ही फक्त आमची मुलगी नाही तर आमचा स्वाभिमान आहे. आणि तुम्हीच जर असं येड्यासारखं वागायला लागला तर आम्ही कुणाच्या तोंडाकडे बघायचं? एक गोष्ट लक्षात ठेवा पिऊ, प्रत्येक मुलगी ही बापासाठी काचेचं भांडं नाही तर काचेचं काळीज असते. आणि त्याच काळजाला तडा गेला तर तुम्हाला आमचं रागावणं दिसत असेल, पण तुमच्या ह्या अशा वागण्यामुळे आमच्या काळजाला किती तडे गेले याची कल्पना आहे का तुम्हाला? पियू, अहो, जेव्हापासून आम्ही तुमच्यावर हात उचललाय ना हा आमचा हात अजून थरथरतोय. तेव्हापासून आमचं मन आम्हाला म्हणतंय की ज्या मुलीला आम्ही असं फुलासारखं जपलं त्या मुलीवर आम्ही हात कस काय उचलू शकतो? पियू, तुम्ही सांगा. त्या काल परवाच्या पोरासाठी जर तुम्ही आपल्या बापाला जुमानलं नाही तर आमचा स्वाभिमान दुखावणार नाही का? बस. आम्हाला एक सांगा पियू, तुम्हाला खरंच तो मुलगा आवडतो का? तुम्हाला खरंच त्या मुलाशी लग्न करायचंय? हो डॅडी. ठीक, करा तुम्ही त्या पोराशी लग्न. पण त्याआधी एक काम करा. हे घ्या बंदूक, घ्या आणि गोळी घाला आम्हाला. घ्या डॅडी. घ्या. डॅडी, अहो डॅडी तुम्ही काय करताय डॅडी? डॅडी घाला गोळी आम्हाला, म्हणजे तुमचं काम मोकळं होईल. काय
बोललाय नाही तुम्ही? ऐका ना, तुम्ही त्या पोराबरोबर लग्न केलं तर आम्ही समाजात कुणाला तोंड दाखवायच्या लायकीच नाही राहणार. मग जगून काय करू आम्ही? त्यापेक्षा तुम्ही गोळी घालून मारा ना आम्हाला. आम्ही बी सुटू, तुम्ही बी सुटा. आम्ही कुठं बाहेर जाऊ शकत नाही. आमची मान खाली जाणार. अंकुशराव पाटलाच्या पोरीनं एका विरोधकाच्या पोराबरोबर लग्न केलं हे ऐकायच्या आधी मग तुम्हीच मारून टाका ना आम्हाला. आम्हाला समाधान वाटेल पिऊ की आमच्या पोरीच्या हातनं आमचा जीव गेला. घाला गोळी. एवढं उपकार करा. दाबास निघाल. हे बघा. भया मोठे काय ग? अहो काय असं उन्हातानाच का बसता एकटच? आणि हे काय डबा बी घरातच विसरून आला होय? अगं निशा, तू एवढ्या उन्हात कशाला गाली आहे शेतात? तुला सवय नाही पुरी. आज बी जरी पडशील की तू. मला काय बी होत नाही आणि मला हाय की सवय. आमच्या कोल्हापुरात जायचे मी शेतात. अगं पुरी एवढं ऊन. हो मोठी आई, काय बी होत नाही मला. तुम्ही नका काळजी करू. आणि तसं बी मला घरात लईच बोर झालं होतं. हे बी गेलेत मम्मीन सगळं झेडपीत आणि पप्पा बी नाहीत. मग मला तुमचा डबा दिसला. मग म्हणलं जावं की नाही जावं, जावं की नाही जावं. म्हणलं आता जाऊच या. तुम्ही घ्या जेवायला, मी पाणी देते. हा वीरू भाऊजी, मोठे आई वीरू भाऊजीच आहेत ना? काय हिरू कुठं आहे ग? अहो, ते बघा ती समोर. अगो बाया, दिसलं का? हो हिरू साहित्य. हिरू, अरे हिरू. ओ मोठे आई, अहो डबा पाणी. अरे असं का बसला हिरवर? ओ मोठे आई, हिरू मोठे आई. अरे हिरू, काय झाले रे? उतर उतर इकडे. असं का बसलाय पोर तू माझं? अरे हिरू, काय झालंय तुला? आणि एवढं समजा कसं लागलंय रे? अरे सांग की रे पोरा. नाग्या, तू तरी सांग की रे माझ्या पोराला काय झालंय? आय अगं मी पिऊला भेटायला गेलतो. तर अंकुशरावाला आम्हाला एकत्र बघितलं. अरे पोरा, तुला कसं कितीदा सांगू र, तुझं आणि तिचं नाही जुळायचं. हिरू, मी तुला हात जोडते, तुझ्या पाया पडते हिरू. त्या पुरीचा नाच सोडून दे पोरा. अरे आज त्यांनी फक्त तुला मारलंय र, उद्या तुझ्या जीवाला काय बरं वाईट. आय अगं तू नको माझी काळजी करूस. अगं मला काय बी होणार नाही. मला ना फक्त पिऊचीच काळजी वाटते. अगं तिला डांबून ठेवलं का त्यांनी? आणि मी हे काकीला सांगितलं. काकी बोलायला बी गेली होती त्यांच्याशी. त्यांनी काकीचं बी ऐकून घेतलं नाही ग. अरे पोरा, म्हणूनच म्हणते त्या पुरीला विसरून जा तू. आय ते आता शक्य नाही. काय बी झालं ना तरी मी लगीन करीन तर फक्त पियूशीच. साठे, साठे तू इकडं?
ते बंगल्यावर ते पिऊ लय हाल चालले आणि आज तिथे तो गोळी झाडल्याचा आवाज. काय साठे पिऊला काय झालं तर नाही ना? अरे बोल ना साठे. पिऊ जीव लय धोक्यात आहे, त्यांना वाचवा. साठे तू काळजी करू नको. जोरे विरू आहे ना, पिऊला काय बी होणार नाही. नाग्या, आता काकीने सांगितलंय ना तसंच करायला पाहिजे. नाग्या, काय सांगितलं रे कांचन करायला? आई काकी म्हणायला सरळ मार्गी लग्न नाही झालं तर पोरगी पळून आणून विरूला लग्न करावं लागेल. असतं तर असतं, तसं तर तसं. नाग्या चल. हा आलोच. ए नाग्या, थांब बरं तू. आई आलोच. आई आलोच. अरे नाग्या थांब की ना. इरू, अरे इरू, अरे इरू असं करू नका रे पोरा. अरे असं करू. इरू, अरे त्या पुरी नादी लागू नका. अरे त्या पुरी नादी लागू नका. अरे त्या पुरी, अरे इरू, इरू, अरे त्या पुरी नादी लागू नका रे इरू. अरे इरू. मोठी आई, अहो मोठी आई शांत व्हा तुम्ही. त्यांच्या मागे जाऊन आता काय बी फायदा होणार नाही. त्यांचं लई प्रेम आहे त्या पोरीवर, त्यामुळे आता आपण काय जरी केलं ना नाही थांबणार ते. असं कसं नाही थांबणार? त्याला थांबायलाच पाहिजे. मला माझं पोरगं नाही गमवायचं ग, नाही गमवायचं. निशा, आपण कांचनकडे जाऊयात. आता तीच त्याला थांबव. काय झालं पिऊ? गोळी आमच्यावर चालवा. कुठे काही झालं तर नाही ना? मला लई जीवन आणि तुमच्या प्लीज हे असलं पाप आमच्या हातामध्ये नका करायला सांगू डॅडी. तुम्हाला आमची एवढी काळजी वाटते ना पिऊ? मग असं का वागताय? नाही, तुमचा नेम चुकलाय ना. आता परत एकदा गोळी मारा. हे परत एकदा घ्या बंदूक. घाला आम्हाला. खरंच मारा आम्हाला गोळी. मारा पिऊ, मारा. इथं गोळी बसली पाहिजे आमच्या छाताडात. नाही, मारा आम्हाला. डॅडी तुम्ही म्हटलंच तर माझा जीव घ्या डॅडी. प्लीज मला हे करायला नका सांगू. नाही नाही, आम्ही तुमचा जीव नाही घेऊ शकत. तुम्ही आम्हाला मारून टाका. डॅडी नाही. धरा. अहो डॅडी ऐका. आम्हाला मारून टाका. डॅडी नाही. धरा. डॅडी नाही. आईची सोबत नाही मिळाली आम्हाला, पण आता बापाला नाही गमवायचं आम्हाला.